हॅलो, गुड मॉर्निंग. फर्स्ट ऑफ ऑल विशिंग यू ऑल अ व्हेरी हॅपी न्यू इयर. तर नवीन वर्षाची सुरुवात काहीतरी गोड खाऊन करूयात. तर आज मी बनवणार आहे मूग दाल हलवा. तर इथे मी 1 वाटी मूग डाळ चांगलं 3 ते 4 तास भिजवून दरदरी वाटून घेते आहे. आता मी एका कढईमध्ये थोडंसं तूप टाकून त्यात 1 चमचा रवा आणि 1 चमचा बेसन चांगला भाजून घेते आहे. हे आपल्याला बारीक फ्लेमवरतीच शिजवायचं आहे. हे चांगलं शिजलं गेलं की मग मी आता ॲड करते वाटून घेतलेली मूग डाळ आणि त्याच्यामध्ये 1 वाटी तूप. जेवढी मूग डाळ घेतली आहे तेवढंच तूप आपल्याला ॲड करायचं आहे आणि मग याला छान शिजवून घ्यायचं आहे. तर आता मी इथे गॅसची फ्लेम अजिबात हाय करत नाही आहे. स्लो टू मीडियम फ्लेमवरतीच मी ह्याला कंटिन्युअस स्टर करत शिजवून घेते आहे. साधारणतः 10 ते 15 मिनटं लागतात ही मूग डाळ शिजवून घ्यायला. जेवढं स्लो फ्लेमवरती पेशंटली तुम्ही हा हलवा शिजवून घेणार आहे, तेवढीच जास्त टेस्ट आपल्या हलव्याची वाढणार आहे. त्यामुळे अजिबात घाई न करता पेशंटली आपल्याला हा हलवा शिजवून घ्यायचा आहे. आता मी एका साईडला एका पातेल्यामध्ये 1 कप साखर आणि 1 कप पाणी टाकून ह्याला चांगलं शिजवून घेते आहे. आता आपल्याला इथे पाक नाही बनवायचा आहे साखरेचा, फक्त साखर पाण्यामध्ये मेल्ट झाली पाहिजे तेवढंच ह्याला शिजवायचं आहे. आता मी आत ॲड करते केसरचं पाणी आणि विलायची पावडर. आता इथे मूग डाळ 50% कुक झाली आहे, तर मी आत ॲड करते ड्रायफ्रुट्स आणि ड्रायफ्रुट्सला पण यात चांगलं परतून घेणार आहे. आता हे ड्रायफ्रुट्स चांगले फ्राय झाले, की मग मी आत आपण जे पाणी गरम करून घेतलेलं ते टाकून कंटिन्युअसली स्टर करत शिजवून घेणार आहे. आता इथे पाणी ॲड करून झाल्यावरती आपल्याला हा हलवा तूप सोडूस्तोवर चांगला शिजवून घ्यायचा आहे. तर इथे बघा किती छान रवाळ दाणेदार असं टेक्स्चर आलं आहे आपल्या हलव्याला. आणि इथे आपला मूग दाल हलवा झाला आहे रेडी. तर अशाच चांगल्या चांगल्या रेसिपीजसाठी माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कॉमेंट्समध्ये सांगा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली.